नमस्कार मित्रांनो, माझं नाव निपुण गौतम मनोहर. यावेळेस राज्यसेवेमधून एस-टी या पदावर माझी निवड झालेली आहे. तर बरेच सक्सेसफुल कॅन्डिडेटच्या भाषणांमध्ये तुम्हाला दिसेल, की पेपर एनालिसिस करावे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं मायक्रो लेव्हल एनालिसिस करावं. त्याचबरोबर अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, लॉजिक बिल्ड करावं, हे तुम्हाला जनरली ऐकायला मिळतं. तर त्या गोष्टी नेमक्या कशा कराव्यात त्याविषयी आता आपण थोडंसं बोलणार आहे. ठीक आहे? सो आजच्या अ, आजच्या या लेक्चरचा मेन उद्देश काय, पेपर अनालिसिस कसे करावे आणि मायक्रो लेव्हलला मायक्रो लेव्हलला पेपर अनालिसिस कसे करावे आणि अननोन प्रश्न, माहिती नसलेले प्रश्न ते कसे टॅकल करावे त्याच्यावर आपण बोलणार आहे. ठीक आहे? सो पेपर अनालिसिस करताना मेजरली 3 गोष्टी येतात. एक म्हणजे जनरली आपण पेपरचा अनालिसिस करताना समजा प्रश्न हा सर्व शिक्षा अभियानावर आलेला आहे, तर त्याचा डेटा आपण कलेक्ट करतो. ठीक आहे? आणि त्याच्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन लिहून काढत असतो. ठीक आहे? तर अशा प्रकारचं एक अनालिसिस बरेच विद्यार्थी यालाच अनालिसिस म्हणतात. ठीक आहे? पण हे फक्त पेपर अनालिसिसचा उद्देश असू शकत नाही. अशा प्रकारचं मटेरियल ऑलरेडी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे? सो इथे तुम्ही काय करू शकता? अ, जर म्हणजे मार्केटमध्ये उपलब्ध जे काही अनालिसिसचे पुस्तक आहे, जे काही पुस्तकं उपलब्ध आहे. ओके. सो मार्केटमध्ये जे काही अनालिसिसचे पुस्तक उपलब्ध आहे, तर त्यामध्ये फक्त ऑलरेडी अशा प्रकारचा डेटा दिलेला असतो. ठीक आहे. तर ऑलरेडी अशा प्रकारचा डेटा तुम्हाला कलेक्ट करून दिलेला असतो. फक्त ज्या प्रश्नाचा डेटा उपलब्ध नाही किंवा आणि तो प्रश्न महत्त्वाचा आहे किंवा तो डेटा महत्त्वाचा आहे, तर त्यासाठी फक्त तुम्ही काय करायचं मग तिथल्या तिथे थोडंसं इंटरनेटला सर्च करून त्या पुस्तकामधलं तिथे लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर इथे तुम्ही जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. इथे जास्त टाईमपास करण्याची तुम्हाला गरज नाही. दुसरं पेपर अनालिसिसचा उद्देश म्हणजे कुठल्या घटकावर प्रश्न आलेले आहे, किती रिपीट प्रश्न आलेले आहे, कुठल्या घटकावर रिपीट प्रश्न आलेले आहे, प्रायोरिटीनुसार त्या टॉपिकला अरेंज करून घेणे, चेकलिस्ट तयार करणे आणि प्रश्न किती डीप आलेले आहे. ठीक आहे. नंतर मग प्रश्न शक्यतो कुठे रॉंग केले आहे, डेटाला रॉंग केलेला आहे, कन्सेप्ट रॉंग केलेला आहे, की नवीन डेटा रॉंग केलेला आहे, जुना डेटा रॉंग केला आहे, हे आपण विथ क्वेश्चन बघणार आहे सगळं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं अनालिसिस तुम्ही हे पेपर अनालिसिसच्या माध्यमातून करू शकता. कोणकोणते घटक यामध्ये येतात, तर कुठल्या घटकावर प्रश्न आलेले आहे, किती रिपीट आलेले आहे, त्या प्रायोरिटीनुसार त्या टॉपिकनं अरेंज करून घेणे, त्यानुसार चेकलिस्ट बनवणे, ते आपण पुढे बघणारच आहे. ठीक आहे. प्रश्न किती डीप आलेले आहेत. नंतर मग शक्यतो रॉंग कुठे दिलेलं आहे, डेटा रॉंग दिलेला आहे, कन्सेप्ट रॉंग दिलेला आहे. हे बेसिकली पेपर अनालिसिसच्या माध्यमातून आपण करत असतो. ठीक आहे. नंतर मग पेपर अनालिसिसला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे डेव्हलपिंग अप्रोच टू टॅकल अननोन प्रश्न. माहिती नसलेले प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच डेव्हलप करणे. बघा विद्यार्थ्यांनो, एक 100 पैकी साधारण 50 ते 60 प्रश्न हे तुमच्या संदर्भ पुस्तकातील असतात, तुम्हाला माहिती असणारे असतात, येणारे असतात. ठीक आहे. पण उर्वरित प्रश्न हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतात. मग ते टॅकल करण्याचा अप्रोच हा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून तुमचा डेव्हलप होऊ शकतो. ठीक आहे. तो कसा डेव्हलप करायचा पुढे सांगणारच आहे आपण. ठीक आहे. बघूया आपण पुढे. सो पहिला जो उद्देश सांगितला तुम्हाला डेटा कलेक्ट करणे, त्याच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. दुसरं जे सांगितलं तुम्हाला टॉपिकनुसार अरेंज करून घेणे, कुठल्या घटकावर रिपीट आलेले प्रश्न आहेत ते सगळं बघणे, राईट. तर त्याच्यावर विषयी आपण इथे चर्चा करणार आहे. जसं इथे मी इकॉनॉमिक्सचं माझ्यासाठी 2013 ते 19 दरम्यानचे जे काही प्रश्न आलेले होते, ठीक आहे, त्याचं अनालिसिस मी माझ्यासाठी करून ठेवलेलं, तेच तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि 2020चं पण खाली दिलेलं आहे, ते पण आपण बघूया. 2021चं हे जे काही तुम्ही इथे शिकताल, तर ते 2021चं तुम्ही होमवर्क करायचं आहे. ठीक आहे. सो 2013 ते 19च्या दरम्यान इकॉनॉमिक्स या घटकावर नियोजन, ठीक आहे, नियोजन, पंचवार्षिक योजना आणि पंचवार्षिक योजनामधील योजना. ठीक आहे. आता हे अनालिसिस मी स्वतः केल्यामुळं हे जे टॉपिकचं डिस्ट्रिब्युशन आहे, हे माझ्यानुसार करण्याची मुभा मला मिळते. तर त्यामुळं कधी पण पेपर अनालिसिस करताना मी जनरली रिकमेंड करतो, की तुम्ही मागील किमान 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका, 3 ते 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस, 4 वर्षाचं नसेल होत तुमच्याकडून, तर किमान 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्ही स्वतः करा आणि बाकीच्या त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्ही जे काही अनालिसिसच्या पुस्तका माध्यमातून त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रश्नाचं करू शकता. ठीक आहे. सो मेनली 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस तुम्ही ह्या स्वरूपात करणं अपेक्षित असतं, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला काय कळतं, तर अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, लेटेस्ट ट्रेंड काय आहे, प्रश्न विचारण्याचा ट्रेंड काय आहे, प्रश्न शक्यतो कुठे चुकवलेले आहेत ते तुम्हाला कळतं. ठीक आहे. तर त्यासाठी मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस स्वतः करणं फार गरजेचं ठरतं. ठीक आहे.
आता प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस जर तुम्ही स्वतः केलं तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कळतात, तर हे एक तुम्हाला जे सांगितलेलं की टॉपिकचं डिव्हिजन हे माझ्या सोयीनुसार करता आलं मला इथं. फॉर एक्झाम्पल हे जर पुस्तकात असतं तर त्यामध्ये ते मग ते नियोजन ह्या सदराखालीच तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. ठीक आहे. पण लेटेस्ट आता काही पुस्तकं अपग्रेड पण झालेले आहेत, तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सब टॉपिक लेवल पण डिव्हिजन तुम्हाला मिळेल. तेव्हा तसं नव्हतं. पण हे माझ्या सोयीनुसार मला करायला मिळालेलं. जसं आता नियोजन यामध्ये मग नियोजनच्या थेअरीवर कोणते प्रश्न आले हे मी करून टाकलेले. ठीक आहे. डिव्हिजन नंतर मग पंचवार्षिक योजना. ठीक आहे. पंचवार्षिक योजनावर स्पेसिफिकली पंचवार्षिक योजनेवर कोणते प्रश्न आलेले ते इथे डिव्हिजन करून टाकलेलं मी. नंतर पंचवार्षिक योजनामधील योजना म्हणजे जनरूम योजना ही कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. ठीक आहे. तर ते सगळं करण्यात आलेलं. राईट. सो आता नियोजन याची जी थिअरी आहे जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, तर नियोजनच्या थिअरीवर 2017 आणि 19 मध्ये रिपीट प्रश्न दिसला, त्यामुळे नियोजनची थिअरी पण महत्वाची ठरते. प्रश्न रिपीट आहे त्या टॉपिकवर नियोजनच्या थिअरीवर. ठीक आहे. नियोजन नंतर मग पंचवार्षिक योजना. तर पंचवार्षिक योजनावर तुम्हाला 2015 ला एक प्रश्न दिसतोय, 17 ला 3 प्रश्न, पंचवार्षिक योजनावर 3 प्रश्न तुम्हाला दिसतात, 2018 वर 2 प्रश्न दिसतात आणि 2019 मध्ये तर 1. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा अतिशय इम्पॉर्टंट, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, जे परीक्षेच्या 1 दिवस अगोदर जे काही जर तुम्हाला 1 किंवा 2 दिवस अगोदर जर तुम्हाला काहीतरी रिवाईज करायचं असेल, प्रोडक्टिव्ह गोष्टी रिवाईज करायच्या असेल, तर ते म्हणजे पंचवार्षिक योजना. ठीक आहे. आणि याच्यावर येणारे प्रश्न, याच्यावर जे प्रश्न येत आहेत ते पण कसे म्हणजे एकदम वरवर लेवलवर येत आहेत. खूप म्हणजे असं डीप प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. की एखाद्या पंचवार्षिक योजनेचं टायटल काय होतं? ठीक आहे. या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान कुठलं वापरण्यात आलेलं, असं बेसिक बेसिक प्रश्न. ठीक आहे. डेटावर प्रश्न विचारलास तर जास्तीत जास्त जीडीपी ग्रोथ रेटवर विचारतात, पण आपण म्हणजे आपल्याला अनालिसिस प्रॉपर नसल्यामुळे आपण बराच डेटा पाठ करत बसतो, त्यामुळे आपलं कन्फ्युजन वाढतं. आणि त्याचबरोबर जेवढा डेटा आपण जास्त पाठ करतो तेवढा आपल्याला रिव्हिजनला कमी टाइम पडतो. ज्या विद्यार्थ्यांचे रिव्हिजन मल्टिपल होतात, ज्या विद्यार्थ्यांच्या रिव्हिजन ह्या मल्टिपल होतात, त्यांचा एक विशेषता अशी असते की त्यांचा डेटा कमी असतो, त्यामुळे त्यांच्या मल्टिपल रिव्हिजन शक्य होतात. आपण म्हणतो की असं कसं शक्य आहे की एखाद्याचे 10 रिव्हिजन, तो म्हणतो 10 रिव्हिजन झाल्या, 15 रिव्हिजन झाल्या. तर ते केव्हा पॉसिबल होतं, जेव्हा तुमचा डेटा कमी असतो. लक्षात ठेवा. सो इथं बघा 2015 ला इथे आता अजून एक गोष्ट तुम्ही अनालिसिस करताना करू शकता, ती म्हणजे काय करायचं, जे काही जो काही प्रश्न आलेला असेल, ठीक आहे, तर ते तुम्ही इथे लिहून टाकायचा. समजा इथं एक प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, आणि 2015 ला एक प्रश्न आला, तर हा प्रश्न कशावर आलेला आहे ते तुम्ही इथले इथे लिहून टाकायचं. जेणेकरून आहे ना तुम्हाला ते प्रश्नपत्रिका परत परत बघायची गरज नाही पडत. ठीक आहे. तर इथले इथे तुम्ही कीवर्ड लिहून टाकले, जसं आता मी इथे लिहून टाकले. ठीक आहे. इथं लोकसंख्येच्या धोरणावर प्रश्न आले, TFR वर प्रश्न आले. इथं मला कळतं की TFR वर प्रश्न आलेला आहे, की मग मी MMR CMR पण प्रॉपर करून टाकणार. राईट. अशा प्रकारचं. राईट. नंतर मग इथं डेमोग्राफिक डिव्हिडंटवर प्रश्न आलेला आहे, आणि नंतर मग इथे लोकसंख्या पिरामिडवर प्रश्न आलेला आहे. ते मी पिरामिड त्रिकोणाच्या स्वरूपात मेन्शन केलेलं आहे. राईट. तर इथं मला काय कळतं की प्रश्न कशावर आलेला आहे, किती डीप लेवल आलेला आहे, ते पण आपण इथल्या इथे लिहून, म्हणजे इथल्या इथे जे काही कीवर्ड लिहिले त्याच्या बेसिसवरच आपल्याला कळतं की प्रश्न किती डीप आले. त्यामुळे आपण किती डीप अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तो मोस्टली प्रश्न तुम्हाला शॅलो लेवलचे तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. 2017 ला 3 प्रश्न आले, पण एकदम बेसिक बेसिक प्रश्न असतात रे ते. राईट. तर खूप असं म्हणजे खूप डेटा पाठ करण्याच्या नादी लागू नका. नाही तर एकच टॉपिक करायला तुम्हाला खूप वेळ लागेल आणि संपूर्ण याची रिव्हिजन होणार नाही. ठीक आहे. नंतर मग त्यामुळे पंचवार्षिक योजना हा टॉपिक महत्वाचा होतो, ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. पंचवार्षिक योजनामधील योजना. ठीक आहे. तर यामध्ये जनरूम योजना जी आहे, जनरूम योजना ही जी आहे, म्हणजे पंचवार्षिक योजनामधील योजना, तर ही जी जनरूम योजना आहे कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली, अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. तर आता हा जो टॉपिक आहे ना पंचवार्षिक योजनेचा, हा शक्यतो शेवटी करण्याचा घटक आहे. का? कारण की यामध्ये इतर जे काही घटक असतात, यामध्ये जसं बेरोजगारीमध्ये बेरोजगारीच्या योजना कव्हर होतात. ठीक आहे. बेरोजगारीची योजना, बेरोजगारी हा घटक कव्हर केला, त्यामध्ये त्याच्या योजना कव्हर होतात. तर तशा प्रकारच्या योजना आपल्या बऱ्याचपैकी ऑलरेडी अभ्यास करता करता त्या कव्हर होतात. त्यामुळे मग नंतरहून जेव्हा आपण हा टॉपिक करतो, ठीक आहे, कुठला पंचवार्षिक योजनेचा नंतरहून जेव्हा आपण हा टॉपिक करतो, तर म्हणजे तुम्हाला ते वाचायला मग सोपं जातं, कारण की बराचसा कंटेंट आपण ऑलरेडी वाचलेला असतो. ठीक आहे. नंतर मग लोकसंख्या संकल्पना आणि धोरण आणि लोकसंख्या सेन्सस डेटा.
यावर हे पण आता मग मी डिव्हिजन स्वतःसाठी करून घेतलं होतं. लोकसंख्या कॉन्सेप्टवर किती प्रश्न आलेला आणि लोकसंख्या सेन्सस डेटा 2011चा विचारलाय की 1चा विचारलेला आहे, की महाराष्ट्राचा विचारलाय की भारताचा विचारलाय, तर हे पण मी इथे करून टाकलेलं. ठीक आहे. तर लोकसंख्या संकल्पना धोरण याच्यावर तुम्हाला लोकसंख्या संकल्पना धोरण यावर तुम्हाला इथे तुम्हाला बघा अ, एक यामध्ये काय विचारलेलं होतं यामध्ये एक धोरणावर प्रश्न तुम्हाला दिसेल आणि एक कृषीवर एक आय थिंक तो एक्झॅक्ट मला आता आठवत नाही, पण ऍग्रिकल्चरवर तो अ, हा ऍग्रिकल्चरवर डिपेंड लोकसंख्या असा काहीतरी प्रश्न होता तो 2013चा. तर हे तुम्हाला इथे तुम्ही मेन्शन करू शकता त्या प्रकारचं. ठीक आहे. नंतर मग माल्थस ट्रॅपवर प्रश्न आलेला आहे. परत धोरणावर प्रश्न तुम्हाला दिसेल. राईट. तर हे जे काही आहे लोकसंख्या कॉन्सेप्टवर कोणकोणते प्रश्न आलेला आहे, कुठल्या घटकावर प्रश्न आलाय, मेजर प्रश्न तुम्हाला सॉरी सो मेजर प्रश्न तुम्हाला लोकसंख्या धोरणावर दिसतील आणि लोकसंख्या धोरणाचा जो काही उद्देश असतात, ठीक आहे, त्याच्यावर पण खूप डीप गेलेले प्रश्न तुम्हाला दिसत नाही इथे. तर त्यामुळे तुम्हाला काय कळतं मग इथे, त्यामुळे इथे तुम्हाला काय कळतं की लोकसंख्या हा टॉपिक फोकस करताना धोरणावर विशेष फोकस असणं आपलं अपेक्षित आहे. ठीक आहे. नंतर मग लोकसंख्या सेन्सस डेटा याच्यावर पण तुम्हाला रिपीट प्रश्न दिसत आहेत. तर आता 2016 पूर्वी कसं होतं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर पण विशेष प्रश्न यायचे. 2017, 18, 19 भारताच्या लोकसंख्येवर फोकस होता. ठीक आहे. तर त्यामुळे मग जर मेजर फोकस हा भारताच्या लोकसंख्येवर होता. तर त्यामुळे मग जर मला परीक्षेच्या काही दिवसा अगोदर काहीतरी जे कॉन्क्रीट ज्याच्यावर 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे, वेळ कमी आहे, तर त्यामुळे मग ह्या अनालिसिसवरून मला कळतं की महाराष्ट्राची लोकसंख्या नाही तर भारताची लोकसंख्या मला प्रॉपर त्याचा डेटा प्रॉपर रिवाइज मारणं अपेक्षित आहे ट्रेंडनुसार. ठीक आहे. सो असं तुम्हाला इथे कळेल. अ, दोन्ही लोकसंख्येचा डेटा आपण करणं अपेक्षित आहे, पण तुमच्याकडे वेळ नाही आहे, तर त्या केसमध्ये मग तुम्ही कुठल्या लोकसंख्येचा डेटा कव्हर करायचा, तर मग भारताच्या लोकसंख्येचा डेटा तुम्ही कव्हर करायचा. ठीक आहे. असं. सो सेन्सस डेटा पण प्रॉपर करा आणि याच्यावर पण खूप डीप लेवलला प्रश्न नाहीत. ठीक आहे. दशवार्षिक दर विचारणार, महाराष्ट्र मॅक्स लोकसंख्या विचारणार. ठीक आहे. सो अशा प्रकारचे सिंपल सिंपल प्रश्न तुम्हाला दिसतील. अवघड प्रश्न तुम्हाला 2016च्या अगोदरच्या पॅटर्नला तुम्हाला ते अवघड स्वरूपाचे महाराष्ट्राच्या कंपॅरेटिव्ह मध्ये ते प्रश्न होते. पण ठीक आहे, ते जर म्हणजे ते एवढे अवघड होते की म्हणजे जर एखाद्याला आलं नाही तर ते म्हणजे मेजॉरिटी ऑफ जनता त्याला टॅकल करू शकणार नव्हती. अशा प्रकारचे ते अवघड प्रश्न तुम्हाला दिसतील. तरी पण माझा फोकस किंवा मी असं सजेस्ट करेल की पूर्व परीक्षेला तुम्ही बेसिक डेटावरच जास्त फोकस करा. बेसिक डेटावरच जनरल प्रश्न फ्रेम करण्यात येत आहे. ठीक आहे. नाहीतर मग एक प्रश्न काहीतरी वेग असतो आणि त्याच्यासाठी मग आपण एखादं समजा एखाद्या पुस्तकातून एखादा प्रश्न पडतो, तर त्यासाठी मग आपण अख्खं पुस्तक वाचून काढतो. तर तसं करू नका. ठीक आहे. नंतर मग इतर योजनावर प्रश्न. ठीक आहे. इतर योजनावर प्रश्न तर यामध्ये तुम्हाला सॅप्रॉन मिशनवर, आधार डीबीटीवर 13ला प्रश्न, स्पर्श गंगा उत्तराखंडची योजना आहे त्याच्यावर प्रश्न, राज्याच्या योजनावर एक प्रश्न आलेला 17ला. ठीक आहे. 16ला सॉरी. नंतर मग जनधन योजना डीबीटी, जनधन योजनेवर रिपीट प्रश्न. नंतर मग आता ही जी जनधन योजना परत रिपीट प्रश्न, तर इथे तुम्हाला काय कळतं की लोकसंख्येच्या बाबतीत जनधन योजनावर हा रिपीट प्रश्न आहे आणि जनधन योजनेवर प्रश्न हे डीप होत चाललेले आहे. ठीक आहे. जनधन किंवा फायनान्शियल इन्क्लुजनची आधारची योजना असू द्या की जनधन योजना असू द्या, याच्यावर प्रश्न कसे होत आहेत, डीप होत चाललेले आहे. म्हणजे कसं की सुरुवातीला फक्त जनधन योजनेची तारीख विचारणार. ठीक आहे. 28 ऑगस्ट वाटतं काहीतरी. ओके. तर जनधन योजनेची तारीख विचारणार. त्यानंतर मग जनधन योजना याचा उद्देश एखादा विचारून टाकणार. आता मग लेटेस्ट मध्ये जनधन योजनेवर जनधन योजनेचे 1, 2, 3 तिन्ही टप्पे, तीन टप्प्याचे कोणकोणते उद्देश होते. तर त्यामुळे जनधन योजना ही तुम्ही डीप लेवलला करणं अपेक्षित आहे. इतर योजना तुम्ही इतर ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही बरोबर केल्या तरी तुमचे प्रश्न टॅकल होतात. एखाद्या योजनेचा उद्देश किंवा मग त्याचे केव्हा सुरू झाली, कुठून सुरू झाली, केव्हा त्याचा उद्देश. ठीक आहे. याच्या बेसिसवर पण तुमचे ते योजनांचे प्रश्न टॅकल होतात. तर हे कशावरून करतं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस वरून, कुठली योजना, कुठलं घटक आपण डीप करायला पाहिजे. ओके. नंतर मग आता जर 18 आणि 19ला प्रश्नाच्या योजनांना विचारण्याचं प्रश्नाचं स्वरूप कसं होतं, की खाली 4-5 योजना देणार आणि ही योजना कुठल्या घटकाशी संबंधित आहे. मायनॉरिटी योजना आहे की खालीलपैकी कोणत्या योजना मायनॉरिटीशी संबंधित आहे. खालीलपैकी कुठल्या योजना महिलांशी संबंधित आहे. अशा प्रकारचे म्हणजे वरवर बेसिक प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते. ठीक आहे. सो अशा प्रकारचं आणि याच्यामध्ये पण महाराष्ट्राच्या ज्या काही योजना आहेत, महाराष्ट्राच्या
महाराष्ट्राची ज्या काही योजना आहेत त्याच्यावर पण तुम्हाला प्रश्न तुम्हाला दिसतील, ते पण तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि इतर राज्याच्या योजना, आता बघा, इतर राज्याच्या योजना जे काही अभिनव प्रकाशनाचं पुस्तक असतं किंवा मग सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं पुस्तक आहे, जे काही करंट इयर बुक असतं, त्याच्या एंडला काही योजना दिलेल्या असतात. इतर राज्याच्या योजना आणि महाराष्ट्राच्या योजना. ठीक आहे. आणि काही योजनांची समरी पण दिलेली असते, म्हणजे नॅशनल योजनांची समरी पण दिलेली असते. ते जरी वाचलं तरी पण तुमच्या योजनाचा प्रश्न टॅकल होतो. ठीक आहे. सो ते तुम्ही एक करून घ्यायचं. ठीक आहे. हा. त्यानंतर बघा, यामध्ये आता दारिद्र्य प्लस इंडेक्स. ठीक आहे. दारिद्र्य प्लस इंडेक्स यावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न तुम्हाला येते. दारिद्र्यावर 3 प्रश्न, 2 प्रश्न, नंतर मग इथे परत 17ला 2 प्रश्न, इथे 3 प्रश्न, आणि 19ला 3 प्रश्न, 18ला 3 प्रश्न, 19ला 3 प्रश्न. यामध्ये दारिद्र्यामध्ये पण त्याच्यावरच्या समित्या असू द्या. ठीक आहे. किंवा मग डेटा विचारला तर तेंडुलकर आणि रंगराजन त्याचा डेटा तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. सगळ्या समितीचा डेटा म्हणजे हायली इम्पॉसिबल आहे, सगळ्या गोष्टी पाठ करत बसणं. ठीक आहे. तर त्यासाठी तेंडुलकर आणि रंगराजन ह्या ज्या महत्वाच्या 2 समित्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे आणि त्यातल्या ज्या समित्या आहेत ते तुम्ही व्यवस्थित करा, आणि त्याचबरोबर इंडेक्सवर जे दारिद्र्याचे इंडेक्स आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे. अशा प्रकारचे दारिद्र्याशी संबंधित जे काही इंडेक्स आहेत ते तुम्ही प्रॉपर करून टाका. ठीक आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न बनतो. बेरोजगारीवर प्रश्न आला तर बेरोजगारीच्या योजनावर ज्यादा फोकस असतो. बेरोजगारीचे प्रकार आणि बेरोजगारीच्या योजना. ठीक आहे. त्या तुम्ही प्रॉपर करून टाकायचं. नंतर मग तो पण म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे बेरोजगारी, त्याच्यावर पण रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतील. सस्टेनेबल डेव्हलपमेंट यामध्ये मग ग्रीन इकॉनॉमिक आहे, नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 13वर 2 प्रश्न. ठीक आहे. नंतर इथे 3 प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये मग एसडीजी एमडीजी येऊन जातं. ठीक आहे. एसडीजी एमडीजी किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या कन्सेप्ट. ठीक आहे. ते पण त्यामध्ये येऊन जातं. ठीक आहे. एसडीजी एमडीजी पाठ करून टाका, व्यवस्थित करून टाका ते. ठीक आहे. शाश्वत विकासामध्ये. नंतर उकाजा आता कोर इकॉनॉमिक्सचा भाग आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. तरी पण ठीक आहे, आता आलाच आहे टॉपिक तर बघून घ्या. उखाजा ह्या घटकावर 1991च्या संकटाच्या अराउंड तुम्हाला प्रश्न दिसतात. एलपीजी याचा फुलफॉर्म विचारलेला होता, त्या काळातले अर्थमंत्री विचारलेले होते. तर 1991च्या अराउंड बेसिकली मोठं संकट होतं ते, इकॉनॉमिक्सच्या संदर्भात विचार केला तर त्यामुळे त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न तुम्हाला दिसतील. तर उखाजाच्या संदर्भात 1991च्या संकटाच्या अराउंड जे काही गोष्टी असतात त्याच्या संदर्भात तुम्हाला ते प्रश्न दिसतील. त्यामुळे तो 1991चं जे एखाद्या वेळेस कॉजेस विचारून घेतात. ठीक आहे. त्याची कारणे काय होती, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिसतील. तर ते पण तुम्ही प्रॉपर करणं अपेक्षित आहे. नंतर मग भूसुधारणा हा जो घटक आहे, हा बेसिकली भूसुधारणा हा घटक एचआरडी मध्ये ग्रामीण विकासामध्ये बेसिकली हा भूसुधारणा घटक येतो. पण जर तुमच्या रेग्युलर पुस्तकामध्ये हा जर घटक नसेल, आहे वाटतं आता इन्क्लूड करण्यात आलेला आहे, पण रेग्युलर पुस्तकामध्ये जर नसेल, कुठलाही घटक असू दे जो तुमच्या रेग्युलर संदर्भ पुस्तकात नसेल, तर काय करायचं, जे अनालिसिसचे पुस्तक असतात त्याच्यामध्ये खाली काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं असतं, किमान रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून. म्हणजे तेवढं किमान एक्सप्लेनेशन तरी वाचून घ्यायचं जर तुमच्या संदर्भ पुस्तकामध्ये त्याची इन्फॉर्मेशन नसेल तर. लगेच काही इंटरनेटला जाऊन खूप काही त्याचं जर करू शकता, पण त्याच्यामध्ये इंटरनेटवर कसं वाहवत जाण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमचा जास्त टाइम पास होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या नादी नाही लागलेलं बरं. ठीक आहे. त्यामुळे काही विशेष तुमच्या याच्यामध्ये खूप काही ड्रास्टिक फरक पडतो असं काही हे नाही. ठीक आहे. तर मेजॉरिटी ऑफ द प्रिपरेशन तुम्ही प्रिंटेड मटेरियलच्या माध्यमातून करू शकता. ठीक आहे. सो भूसुधारणा तुम्ही असं करू शकता रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून, किंवा मग एचआरडी मध्ये ग्रामीण विकासामध्ये हा टॉपिक दिलाय तो वाचून पण तुम्ही करू शकता. आणि याच्यातले प्रश्नाचं स्वरूप म्हणजे सिंपल असतं. ठीक आहे. की खूप काही असं लॉजिकल प्रश्न असतात, बऱ्याचदा त्याचे आन्सर पण असे ऑल ऑफ द वो टाईप असतात. तर ते पण तुम्ही तसं पण तुम्ही हे बघा, हे कशावरून कळतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुमचं अनालिसिस प्रॉपर असलं ना, तर मग तुम्हाला कुठं ऑल ऑफ द हिट करायचं, कुठे नाही करायचं, हे पण तुम्हाला त्याच्या माध्यमातून कळतं. ठीक आहे. नंतर आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावर तुम्हाला रेग्युलर प्रश्न दिसतात. एशियन, युएनएससी, IMF. ठीक आहे. तर ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे, अभिनव प्रकाशनाचं पुस्तक जे आहे त्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय संघटनाचा एक टेबल दिलेला असतो. नाही जर तुम्ही डिटेलमध्ये ह्या संघटना मेन्सला, तर हा सेपरेट टॉपिक आहे, याच्यावर 11 ते 15 मार्काचे प्रश्न तुम्हाला पडतात मेन्सला. ठीक आहे. तर जर हा तुमचा टॉपिक जरी डिटेलमध्ये झालेला नसेल, तर किमान तुम्ही काय करायचं, आंतरराष्ट्रीय संघटना हा जो टॉपिक आहे तुम्ही जो अभिनव प्रकाशनाचं जे काही पुस्तक आहे, ठीक आहे, तर त्याच्या
त्याच्या शेवटी जे काही टेबल दिलाय तर तो तरी किमान करून जाणे, त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न टॅकल होण्यास मदत होते. 1-2 पानांचा टेबल दिलेला असतो इयरबुक मध्ये, तो तुम्ही करून घेणे. ठीक आहे. त्याच्यावर पण रिपीट प्रश्न आहे. आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, ती म्हणजे इकॉनॉमिक्सवर जे काही प्रश्न येत आहेत, इकॉनॉमिक्सवर जे काही प्रश्न येत आहेत, ते वरील टॉपिकवर म्हणजे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर तुम्हाला प्रश्न येतात. ही इकॉनॉमिक्सची जी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जी स्ट्रॅटेजी आहे, ती ही आहे की तुम्ही फोकस हा तुमचा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर असायला पाहिजे, ना की कोर इकॉनॉमिक्सवर. कोर इकॉनॉमिक्सवर जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न तुम्हाला मागील 7-8 वर्षामध्ये दिसतील. ठीक आहे. तर 2 ते 3 प्रश्न तुम्हाला दिसतील. मॅक्सिमम फोकस हा डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर असतो. लक्षात घ्या ही गोष्ट. विकास अर्थशास्त्र जर ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. देसले भाग 1 यामध्ये कोर इकॉनॉमिक्स दिलाय. देसले भाग 2 हे जे म्हणजे देसले सरांचे जे पुस्तक आहे त्याचा जो भाग 2 आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स दिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर जास्त फोकस करायला पाहिजे, कोर इकॉनॉमिक्सवर नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. तर कोर इकॉनॉमिक्स मधील मग जे काही टॉपिक ज्या टॉपिकवर प्रश्न आलेले असतात तेवढंच टॉपिक करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोर इकॉनॉमिक्स तुम्हाला मेन्सला कामात आहे, नंतर मग कंबाईन किंवा STI ला तुम्हाला कामात येतं. पण राज्यसेवा पूर्व परीक्षा फोकस करत असाल तर मग तुम्ही असं करायला पाहिजे. राज्यसेवा पूर्व परीक्षा फोकस करत असाल तर मग काय करायचं, कोर इकॉनॉमिक्स सॉरी डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर तुम्ही फोकस करा, कोर इकॉनॉमिक्सवर नाही. ठीक आहे. यामध्ये मग आता बघा, कोर इकॉनॉमिक्स 2015 मध्ये एक प्रश्न तुम्हाला दिसतोय. नंतर कधी त्या सहकार्य घटकावर प्रश्न विचारला नाही. त्याच्यावर आर्थिक वर्ष विचारण्यात आलेलं होतं. आरबीआय बँकिंगवर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतोय. तर आरबीआय बँकिंग हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर मग कर, टॅक्स या घटकावर तुम्हाला एकच प्रश्न दिसतोय. ठीक आहे. तो पण काही जास्त विशेष रिपीट नाही आलेला. पण महागाई या घटकावर तुम्हाला रिपीट प्रश्न दिसतात. ठीक आहे. पुढे पण महागाई घटकावर प्रश्न आलेला आहे. पण महागाई हा असा टॉपिक आहे की ज्याचा कन्सेप्ट क्लिअर असला की तो प्रश्न सहज टॅकल होतो. तर त्यामुळे म्हणजे खूप काय तुम्हाला करण्याची गरज नाही आहे त्यामध्ये. मग नॅशनल इन्कमवर रिपीट प्रश्न तुम्हाला इथे दिसेल 19 ला आणि 20 की 20 ला आय थिंक सो. नॅशनल इन्कमवर एक प्रश्न तुम्हाला दिसेल. सेज उद्योगमधील सेज हा घटक. आता बघा, टॉपिक मधील सब टॉपिक तो फोकस असतो. जसं सेज उद्योगामधील सेज किंवा उद्योगामधील सेज हा बेसिकली आय थिंक तो ट्रेड मध्ये येतो. ठीक आहे. ट्रेड मध्ये हा घटक येतो. ओके. सो कुठं काय सांगत होतो मी, हा तर यामध्ये सेज हा जो घटक आहे. ठीक आहे. तर टॉपिक मधील सब टॉपिक तुम्ही फोकस करायला पाहिजे. आय थिंक सो हा उद्योग मध्ये एक्झॅक्ट माझा कन्फ्युजन आहे. उद्योग या उपघटकामध्ये येतो की सेज मध्ये आपला व्यापार मध्ये येतो. स्पेशल इकॉनॉमिक झोन हे आय थिंक सो उद्योग मध्येच येतं. ठीक आहे. सो एनिवेज जे काही असेल ते, तर बघा सेल्स यामध्ये ह्या टॉपिकवर तुम्हाला रिपीट प्रश्न तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आणि प्रश्न पण एकदम म्हणजे सुपरफिशियल असतात. खूप काही डीप लेवलला तुम्हाला नसतात. तर त्यामुळे एकूण जर कोर इकॉनॉमिक्सचं तुम्ही बघितलं, इन्क्लुडिंग उखाचा हा कोर इकॉनॉमिक्सचा भाग येतो, तर त्याचं जर तुम्ही बघितलं तर लय तुम्हाला 2 ते 3 प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त कोर इकॉनॉमिक्सवर दिसतात. ठीक आहे. 2 ते किती 3 प्रश्न. तर इथे माझं असं म्हणणं राहील की शेवटचे 15 दिवस किंवा 1 महिना तुम्ही डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर फोकस करा. त्याच्या अगोदर वाटल्यास कोर इकॉनॉमिक्स जेवढं करायचं तेवढं करून घ्या तुम्ही. ठीक आहे. पण नंतरून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स कोर इकॉनॉमिक्सवर तुम्ही जर फोकस जरी नाही केला तरी पण तुम्हाला नाही म्हटलं तरी 12 ते 13 प्रश्न तुम्हाला तसे सहज जमतात. आणि उर्वरित जे 2 ते 3 प्रश्न जे असतात ते जो काही अभ्यास तुम्ही 1 महिना अगोदर केलेला असतो, जो काही अभ्यास तुम्ही 1 महिना अगोदर केलेला असतो. ठीक आहे. जो काही अभ्यास तुम्ही 1 मंथ अगोदर केलेला असतो, तर त्याच्या बेसिसवर तुम्ही 3 पैकी समजा 2 एक प्रश्न तुम्हाला सहजच जमतात. लय तुम्हाला एकाच प्रश्न तुम्हाला म्हणजे जमण्यास अवघड जाईल असं होईल. ठीक आहे. तर त्यामुळं बघा, इनपुट आउटपुट रेशो बघायचा आणि कुठे आपल्याला जास्तीत जास्त मार्क आपण स्कोर करू शकतो त्यानुसारच म्हणजे प्रोडक्टिव्ह अभ्यास कशाला म्हणतात, तर असा प्रोडक्टिव्ह अभ्यास तुम्ही बेसिकली करायचा असतो. ठीक आहे. समजलं तुम्हाला? तर अशा प्रकारची ही इकॉनॉमीची एकंदरीत स्ट्रॅटेजी पण झालेली. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अनालिसिस पण कसं करायचं ते पण तुम्हाला कळलेलं याच्या माध्यमातून. आता सगळ्यात महत्वाचा घटक येतो पेपर अनालिसिसचा, तो म्हणजे अननोन प्रश्न टॅकल कसे करावे. त्याच्या अगोदर 2020 चं पण थोडंसं तुम्हाला दाखवून देतोय. 2020 ला कसे प्रश्न आलेले. 2020 ला पण बघा, आता अगोदर जसं सांगितल्याप्रमाणे 19 पर्यंत जे काही अनालिसिस मी तुमच्या समोर मांडलेलं, तर त्यामध्ये 2020 मध्ये पण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर तुम्हाला साधारण 12 प्रश्न तुम्हाला इथे दिसतील बघा. हे बघा,
यामध्ये 7 प्रश्न हे योजनावर होते, 12 प्रश्न तुम्हाला दिसतील. हे पण मी माझ्यासाठीच करून घेतलेलं होतं 2020च्या याच्या वेळेस. ठीक आहे. तर 5 प्रश्न तुम्हाला इतर घटकावर दिसतील, 7 प्रश्न हे योजनावर दिसतील. तेव्हा म्हणजे हा 2020चा पेपर साधारण बरेच विद्यार्थी म्हणतात अवघड स्वरूपाचा होता. पण पेपर अवघड आहे, पण टॅकेबल, येस, म्हणजे तो टॅकल करण्यालायक होता. ठीक आहे. अशा प्रकारचे हे प्रश्न होते. यामध्ये मला जीएस ला 107 स्कोर आलेला होता. आणि तो एक सगळ्यात भारी स्कोर त्या पेपरच्या नुसार मला तरी वाटतो. ठीक आहे. तर 107 स्कोर इज गुड स्कोर तेव्हाच्या वेळेस. ठीक आहे. 2020च्या पेपरच्या दृष्टिकोनातून विचार केला. बरेच विद्यार्थी किंवा ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिले 2020च्या याला म्हणजे पेपर अवघड असल्यामुळे ते पण बरेच विद्यार्थी रेसमधनं बाहेर पडलेले होते. ठीक आहे. सो पण जर राईट अप्रोच असला तर तुमचा हा पण पेपर टॅकल करण्यासारखा होता. आपण काही प्रश्नाचे जे समोर घेणार आहे तो राईट अप्रोच कसा, ठीक आहे, लॉजिक कसं आपण लावायला पाहिजे होतं ते पण आपण थोडंसं बघूया. ठीक आहे. नंतर मग आता तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स वर तुम्हाला 12 प्रश्न इथे दिसतील. तर 7 प्रश्न योजनावर होते आणि तेव्हा मला होते की योजना हे म्हणजे एचआरडी ओरिएंटेड कंटेंट तुम्हाला वाटत होता. ठीक आहे. हा जो कंटेंट आहे योजनावर प्रश्न आलेला आहे एचआरडी ओरिएंटेड होता. येस, पण खूप म्हणजे खूप असा आत घुसलेल्यासारखं नव्हतं ते. म्हणजे खूप एकदम डेप्थ लेवलवर एकदम म्हणजे मोर फॅक्च्युअल होता. डेट इयर यामध्ये प्रमुख पॉईंट होते. ठीक आहे. पण तेच म्हणतो मी, जर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचं पुस्तक जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्हाला त्याचा हे प्रश्न टॅकल करण्यासारखे होते, नो डाऊट. ओके. आणि इतर जे प्रश्न आलेले मग 12 पैकी 3 प्रश्न बघा, 3 प्रश्न हे तुमचे कोर इकॉनॉमिक्स वर आलेले होते. त्यामध्ये उखाजावर एक प्रश्न जो ऑलरेडी रिपीट झालेला होता. ठीक आहे. उखाजावर एक प्रश्न आलेला होता, जे टॉपिक ऑलरेडी रिपीट झालेला होता. नॅशनल इन्कमवर एक प्रश्न आलेला होता. ठीक आहे. आणि एक आर्थिक सुधारणा कायदे, हा पण म्हणजे कायदे आणि त्याचा उद्देश अशावर जोड्या लावावर एक प्रश्न आलेला होता. उखाजामध्ये गॅटवर एक प्रश्न आलेला, नॅशनल इन्कमवर एक प्रश्न, कन्सेप्टवर प्रश्न आलेला होता. तर सिंपल प्रश्न होते. तेच माझं म्हणणं आहे. जर 1 महिना अगोदर जरी इकॉनॉमिक्स वाचलं तरी पण जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तरी पण हे प्रश्न तुम्हाला तसे टॅकल होण्यासारखे होते. जर 1 महिना अगोदर जरी वाचलं नाही किंवा 15 दिवस अगोदर जरी तुम्ही कोर इकॉनॉमिक्स वाचलं नाही तरी हे प्रश्न टॅकल करण्यासारखे होते कोर इकॉनॉमिक्सचे. ठीक आहे. आणि एक प्रश्न इतर घटकामध्ये मी ते वर्गीकृत केला होता, म्हणजे कोर आणि डेव्हलपमेंट दोन्ही याच्यामध्ये तो म्हणजे आपल्या संदर्भ पुस्तकामध्ये नसणारा तो इंडो युएस डॉलर मॅचिंग प्रोग्राम हा आउट ऑफ बॉक्स प्रश्न होता. तर तसे 14 प्रश्न आपण संदर्भ पुस्तकातील म्हणू शकतो. ठीक आहे. एक प्रश्न हा फक्त आउट ऑफ बॉक्स होता. तर अशा प्रकारे 12+3, ठीक आहे, 12 प्रश्न तुमचे तसे होते डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर आणि 3 प्रश्न हे होते. ठीक आहे. हा. सो आणि सिमिलर ट्रेंड तुम्हाला 21च्या पण पॅटर्नला दिसेल. तुम्ही स्वतः अनालिसिस करा त्याचं. मी ऑलरेडी केलं होतं त्याचं अनालिसिस. तर तो कोर इकॉनॉमिक्सवर 21 मध्ये तर फक्त एकच प्रश्न तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता बघूया आपण अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच. काही प्रश्नाचं उदाहरण असे इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. यात आता इथे बघा प्रश्न काय म्हणतो, दास्ता, बकरो का टापू, सियाराम दल, बिहार. चुकीची जोडी येते इथे ओळखायची होती, परशुराम दल, ओरिसा. आता इतिहासामध्ये 2020 मध्ये 2020चाच प्रश्न आहे हा. 20 मध्ये साधारण 3 प्रश्न फक्त मला येणारे होते, पण बाकीचे तरी पण मी 20 नाही, 15 पैकी 3 प्रश्न येणार, 3 ते 4 प्रश्न जास्तीत जास्त म्हणजे संदर्भ पुस्तकातील मला येणारे होते. तरी पण 15 प्रश्न अटेम्प्ट केले. पण अटेम्प्ट हा लॉजिकल असावा. कधी पण मी सांगतो ते लॉजिकल अटेम्प्ट जेव्हा असतात ना तेव्हाच तुमचं ते तिथे अॅक्युरेसी येऊ शकते. जसं इथे बघा, चुकीची जोडी ओळखा, दास्ता, बकरो का टापू, सियाराम दल, बिहार, परशुराम दल, ओरिसा. ठीक आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, उत्तर प्रदेश, असं काहीतरी चुकीची जोडी विचारलेली होती. पण आता बघा, कुठलीही संस्था असू द्या, संघटना असू द्या, योजना असू द्या, ठीक आहे, हे त्या रिजन नुसारच त्यांना बेसिकली उत्तर देण्याचा, रिजन नुसारच बेसिकली नाव देण्याचा ट्रेंड आहे. ठीक आहे. जसं तुम्ही काश्मीर साईडला गेला, अति उत्तरेकडे म्हणजे काश्मीर साईडला गेला तर तिकडे तुम्हाला उर्दू नाव दिसतील. उत्तरेकडे गेला तर तुम्हाला हिंदी नाव दिसतील. दक्षिणेकडे गेला तर तिथे साऊथ इंडियन नाव तुम्हाला दिसतील. आणि साऊथ इंडियन मध्ये पण तिथे हिंदी चालत नाही तर तिथे हिंदी नाव देण्याची कशी शक्यता आहे. ठीक आहे. तर साऊथ इंडियन मध्ये मग एकतर इंग्लिश नाव असतील किंवा मग ते साऊथ इंडियन स्पेसिफिक नाव असतात ज्याला शेवटी म लागलेला असतो. द्रविडम असं काहीतरी असतं ते. ठीक आहे.
तर अशा प्रकारचं म लागलेलं असतं ते आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतात. तर अशा प्रकारचं तुम्हाला कळेल. महाराष्ट्रामध्ये असेल तर मराठी नाव देण्याची शक्यता जास्त असते. इथेच जर तुम्ही गेला थोडंसं ओरिसा वगैरे साईडला तिथे आदिवासी स्टेट आहे. तर आदिवासी नाव देण्याची शक्यता असते. आता इथे बघा, हा जो परशुराम दल आहे, ठीक आहे, आणि ओरिसा, ओरिसा हे आदिवासी स्टेट होतं, ठीक आहे, हे मला माहिती होतं. परशुराम दल हे काय आहे? परशुराम दल हे बेसिकली हिंदी नाव आहे, ठीक आहे, हिंदी नाव. मग ओरिसा हे आदिवासी स्टेट असल्यानं परशुराम दल हे हिंदी नाव असल्यामुळं हे इथे हिंदी नाव असल्यामुळे ते मग आदिवासी स्टेटमध्ये हिंदी नाव कसं काय देणार ना, राईट? आदिवासीचं हिंदी नाव कसं देणार? तर त्यासाठी मग लक्षात ठेवा, परशुराम दल हे अ, हे हिंदी नाव आहे. ओरिसा हे आदिवासी स्टेट आहे. त्यामुळे मग आदिवासी स्टेटमध्ये हिंदी नाव कसं देणार? त्यामुळे हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. हेच लॉजिक मी तिथे वापरलेलं होतं. माझं उत्तर बरोबर आलं होतं. सियाराम दल बिहार, सियाराम दल बिहार हे करेक्ट असण्याची शक्यता आहे, कारण की बिहार हे हिंदी स्टेट आहे आणि सियाराम दल नाव पण हिंदी आहे. दास्त बकरू का टाकू हे वाचताना थोडंसं अवघड, म्हणजे अवघड स्वरूपाचं होतं. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला बेसिक फॅक्टवर जनरली बेसिक फॅक्टवर जनरली प्रश्न फिरवलेले तुम्हाला दिसतील. तर हा माझी पॉलिसी होती की प्रिलिम्सला म्हणजे बेसिक फॅक्ट्स शक्यतोवर चुकवणार, अवघड फॅक्ट शक्यतोवर बरोबर असणार. तर त्यामुळे मग हे पण मी करेक्ट कन्सिडर केलं होतं. पण तिसऱ्या ऑप्शनला आलं, इथेच मला कळलेलं होतं की हे म्हणजे काहीतरी इथं झोल ठीक आहे. कारण की जे लॉजिक तुम्हाला सांगितलेलं त्यामुळे मी थेट याचं तिसरं उत्तर टिक केलेलं होतं. नंतर लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या विचारलेली आहे. बघा, पण ज्या ज्या लोकांनी म्हणजे प्रश्न वाचताना जे घाई करतात, जी राज्यसेवेचे प्रश्न आहेत, राज्यसेवेमध्ये 100 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये अटेम्प्ट करायचे असतात. कंबाईन मध्ये 100 प्रश्न हे एका तासामध्ये अटेंड करायचे असतात. त्यामुळे इथेच घाई होण्याची शक्यता आहे. पण इथे राज्यसेवेमध्ये घाई करण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, इथे तुम्हाला विचार करण्याला वेळ असतो. तेच बेसिकली इथे तपासण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, 2.5 सेकंद लागतात. पण ज्या लोकांनी हे आकडे बघितले असतील, ऑप्शन बघितलेले असतील, त्यांना वाटलं असेल हे काहीतरी सायन्सचा प्रॉब्लेम आहे, सायन्सचा प्रॉब्लेम आपल्याला जमत नाही, आणि बऱ्याच लोकांनी हा प्रॉब्लेम सोडून दिलेला. पण बेसिकली हा प्रॉब्लेम नाहीच आहे. सिंपल सिंपल गोष्ट आहे ही. बघा, जर तुम्ही प्रॉपरली जर वाचलं ना, जर लक्ष देऊन जर प्रश्न वाचला ना, तर त्यांनी शेवटी विचारलं काय ते बघायचं पहिले. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या ही पृथ्वी आणि हा चंद्र ही याची परिभ्रमण कक्षा. बेसिकली मग याची त्रिज्या विचारली आहे, त्रिज्या विचारलेली आहे, तर याचा अर्थ काय? चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतरच विचारले आहे ना, थोडक्यात. ठीक आहे, हे जर तुम्हाला कळलं असतं तर हे तर तुम्हाला म्हणजे लहानपणापासून आपल्याला पाठ असतं. हे 3,84,000 हे पृथ्वीचे चंद्रापासूनचे अंतर आहे. ठीक आहे, 3,84,000 त्याच्यावरून तुमचं थेट तुम्ही उत्तर टिक करू शकला असता, काहीच गरज नव्हती. ठीक आहे, सिंपल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे. 2020 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा यांनी रॅपलर नावाची रिकामी जागा स्थापन केली आहे. ठीक आहे, तर बघा, रॅपलर नावाची रिकामी जागा स्थापन केलेली आहे असं विचारलं आहे. इथे दिलेलं आहे संगीत कंपनी, इथे दिलं आहे साहित्यिक कंपनी, स्त्रीवादी संघटना, शोध पत्रिकेसाठी एक डिजिटल माध्यम कंपनी. आता हे जे चौथं ऑप्शन आहे ना, यांनी काय म्हटलंय की डिजिटल माध्यम कंपनी. ठीक आहे, डिजिटल माध्यम कंपनी एवढे द्यायला काय प्रॉब्लेम होता? इथं काय दिलेलं आहे? संगीत कंपनी दिलाय, साहित्यिक संघटना दिलाय, स्त्रीवादी संघटना दिलेला आहे, आणि इथं प्रॉब्लेम काय होता मग याला फक्त डिजिटल माध्यम कंपनी द्यायला? यांनी पण इथे आपल्याला मस्त एक्सप्लेन करून दिलंय, शोध पत्रिकेसाठीची डिजिटल माध्यम कंपनी. ठीक आहे, तर बेसिकली हा म्हणजे पेपर सेटर पण एवढे संवेदनशील असतात विद्यार्थ्यांच्या बाबतीत. ते तुम्हाला नापास करण्यासाठी नाही तर पास करण्यासाठी ते जनरल पेपर सेट करत असतात. ठीक आहे, सो यामध्ये बघा, त्याचं काय म्हणणं आहे की तुला शोध पत्रिका एवढं काहीतरी आठवते किंवा डिजिटल माध्यम कंपनी एवढं काहीतरी आठवते, दोन पैकी काही आठवलं तरी तू उत्तर टिक कर. त्यामुळे त्यांनी एवढंच मोठं एक्सप्लेन करून दिलं, आणि त्यामुळे मग तू आपल्याला सांगतो की भाई इथं उत्तर असण्याची शक्यता तुझी जास्त आहे, हे टिक कर जर तुला काही माहित नसेल तर. राईट, असं हे चौथं ऑप्शन होतं. सो जिथे तुमचं जास्त एक्सप्लेन करून दिलेलं आहे, तर तिथे उत्तर असण्याची शक्यता तुम्हाला तिथे जास्त आहे. अँथ्रोपोसिन, तो पण प्रश्न माहित नव्हता. हा पण बघा, अँथ्रोपोसिन या संज्ञेचा नेहमी वापर करणारे 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले, ते पॉल जे क्रुटझन हे कशाचे नागरिक होते? ठीक आहे, पॉल जे क्रुटझन हे कशाचे नागरिक होते? तर असा हा प्रश्न विचारलाय. हा पण प्रश्न मला माहिती नव्हता. तरी पण आता बऱ्याचदा
नावावरून पण आपण एखादं स्टेट किंवा कंट्री किंवा काहीतरी गेस करू शकतो. पण जर तुमचं काहीच गेस नाही लागलं तर मग ऑप्शन बघायचे. ऑप्शनवरून काही दिसते का मला? नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, पोलंड यावर ठीक आहे, याच्यावरून पण मला काही दिसत नाही. पण मी ऑप्शन थोडंसं मग खाली जातोय आणि इंग्लिशमध्ये वाचतोय आणि इथं काही दिलंय जर्मनी, पोलंड, फ्रान्स आणि इथं काय दिलंय मात्र इथं द नेदरलँड. बाकीच्या याला कुठे झालं द नेदरलँड वगैरे काही नाही दिलंय. इथं कुठेच द जर्मनी नाही लिहिलं, इथं द पोलंड नाही लिहिलं, द फ्रान्स नाही लिहिलं. इथं मात्र यांनी द नेदरलँड लिहिलंय. म्हणजे याला काय सांगायचं आहे, की इथं तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. हे उत्तर तुमचं आहे. इथं ते उत्तर तुम्ही टिक करा. राईट. तर त्यामुळे तुमचं द नेदरलँड हे तुमचं उत्तर होतं. राईट. संयुक्त राष्ट्राशी संबंधित काही समजलं ना वरचं? त्यांनी स्वतः म्हणजे एक्सप्लेन करून दिलंय, की आओ यहाँ पे टिक करके जाओ. राईट. ज्याला माहित नसेल तुम्ही इथे टिक करा, हे तुमचं उत्तर आहे. त्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली हायलाइट करून दिलेलं आहे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्लू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तेच तुम्हाला सांगतो. पेपर सेटर, ऑप्शन सेटर ही संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्हाला हे नाही आठवलं तर हे तरी बघा. ह्याच्यावरून कधी तुम्हाला काहीतरी आठवेल, त्याच्यावरून तुम्ही उत्तर टिक करा. त्यांनाही माहिती आहे एवढं सगळं डेटा असतो. विद्यार्थ्यांचं एवढं सगळं पाठ करणं म्हणजे हायली इम्पॉसिबल टास्क असतो. ठीक आहे. इम्पॉसिबल म्हणण्यापेक्षा हायली डिफिकल्ट टास्क असतो. इम्पॉसिबल नाही म्हणेल, पण डिफिकल्ट टास्क असतो एवढं सगळं डेटा पाठ करणं. मग त्यासाठी मग ते पेपर सेटर पण थोडेसे संवेदनशील व्यक्ती असतात. ते पण तुम्हाला म्हणजे ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तर ते थोडंसं समजून घ्या तुम्ही. ब्लू आर्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता इथे देह व्यापार दिलाय आणि मानवी देह व्यापार असं दिलेलं आहे. ठीक आहे. सो त्याचं काय म्हणणं तुला देह व्यापार आठवू दे किंवा मानवी देह व्यापार आठवू दे, काहीतरी म्हणजे आता गरज नव्हती तिथं मानवी देह व्यापार असं कंसामध्ये लिहायची, पण त्यांनी दिलंय तसं. ठीक आहे. आणि देह म्हणजे मानवी देह किंवा देह म्हणजे आवश्यक नव्हती, पण त्यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यामुळे मग हे इथे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. आता त्यात ब्लू हार्ट हे कशामध्ये असतं? अजून एक लॉजिक ते म्हणजे कीवर्ड मॅचिंग थोडंसं तुम्ही करू शकता. ब्लू हार्ट हे कशामध्ये असतं? देहामध्येच असतं ना रे. ब्लू हार्ट कशामध्ये असतं? देहामध्ये असतं. ठीक आहे. तर त्याच्यावरून पण तुम्ही उत्तर टिक करू शकता. तर असं काहीतरी लॉजिक वापरून तुम्ही नक्की ते उत्तर टिक करू शकता. योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर एकतर हे तिथल्या तिथे त्यांनी जास्त एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि ब्लू हार्ट हे कशामध्ये असतं? मानवी देहामध्ये असतं. तर त्याच्यावरून पण तुम्ही ते टिक करू शकता. असं पण करू शकता. ठीक आहे. जसं अजून एक प्रश्न आलेला होता. शारदा सदनची पहिला महिला विद्यार्थिनी आनंदीबाई उर्फ आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. ठीक आहे. असा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. तर त्याचं काय म्हणणं आहे? शारदा सदनची पहिली विद्यार्थी बनवून आनंदीबाई तुला आठवू दे किंवा बाया कर्वे आठवू दे. दोनपैकी काही आठवू दे. तरी तुला उत्तर यायला पाहिजे. राइट. म्हणजे मी तुला पेपरमध्ये नापास करण्यासाठी नाही, पास करण्यासाठी ऑप्शन असे सेट करतोय. तर बघ थोडंसं समजून घे मला. अशा प्रकारे तो माणूस तुमच्याशी संवाद साधत असतो पेपरच्या दरम्यान. ठीक आहे. तर ते थोडंसं तुम्ही त्याची मेंटॅलिटी थोडीशी समजून घ्या. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग ची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली? ठीक आहे. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये विदा सावरकर, बाशी मुंजे, मुरा जयकर. ठीक आहे. अशा प्रकारे इथे पण बाशी मुंजे काहीतरी शॉर्टकट मध्ये दिलेला आहे. पण इथे प्रॉब्लेम होता का त्याला काही लिहायला, की जे नेहरू लिहून टाकला असता. ठीक आहे. जे नेहरू लिहिला असता आणि इथं एस बोस लिहिला असता. पण नाही केलं त्यांनी. नाही केलं. त्याचं काय म्हणणं आहे तुला ठीक आहे. म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जे जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे पूर्ण नाव माहिती असतं. पण ज्याला माहिती नसतं आणि ऑप्शन जे म्हणजे नाव तुमच्या ओळखीचे नसतात, तर त्यासाठी मग ते तसं लिहिलेलं असतं, की पूर्ण जर तुला जवाहरलाल जरी आठवलं तरी उत्तर तुला यायला पाहिजे. नेहरू आठवलं तरी उत्तर यायला पाहिजे. सुभाषचंद्र बोस म्हटलं, सुभाषचंद्र जरी म्हटलं तरी तुला आठवायला पाहिजे. त्यासाठी बेसिकली ते पूर्ण नाव जिथं असण्याची शक्यता आहे, तिथं तुमचं उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना कोणी केली? तर जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी केलेली. हे तुम्हाला इथं काहीतरी समजतं. ठीक आहे. नंतर मग त्यामुळे हे 2, 3, 4 ऑप्शन हे थोडंसं वेगळं पडतं आणि जिथं पूर्ण नाव असण्याची शक्यता जास्त आहे, तिथं तुमचं उत्तर असण्याची शक्यता आहे. आता सगळ्या याच्यामध्ये जर तुमचे ऑप्शन असे असले, विनायक दामोदर सावरकर, बाशी मुंजे याचे पूर्ण नाव, सगळ्यांचं पूर्ण नाव जर तुम्हाला दिलेलं असेल, तर त्यातही मग जिथे जिथे वडिलांचं नाव दिलेलं असतंय, ठीक आहे, जवाहरलाल, ठीक आहे, मोतीलाल नेहरू असं जर दिलेलं असेल, म्हणजे वडिलांचं नाव पण पूर्ण दिसेल, तिथे मग तुमचं अजून उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. आता जे काही अप्रोच मी सांगतोय बरं का, ज्या काही अप्रोच मी सांगतोय, तर या मी गॅरंटी देत नाही, की तुमचा प्रत्येकच प्रश्न तुम्हाला करेक्ट येईल. पण माझं काय म्हणणं आहे, असे समजा तुम्ही 10 प्रश्न सॉल्व्ह केलेले, ठीक आहे. 10 पैकी तुमची 2 प्रश्न बरोबर आले, फक्त 2 हा. बरेच विद्यार्थी काय करतात, 60 प्रश्न अटेम्प्ट करतात, 40 प्रश्न आयोगासाठी सोडून देतात.
किंवा 70 अटेम्प्ट करणार, 30 आयोगासाठी सोडून देतो. अरे प्रश्न हे सोडण्यासाठी नसतात, सोडवण्यासाठी असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तर 10 पैकी जर तुमचे 2 प्रश्न जरी बरोबर आले, किती? फक्त 2 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले, 10 पैकी किती? फक्त 2 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले, तरी पण तुमचा हा स्कोर किती होईल? हा 0 स्कोर होईल निगेटिव्ह मार्किंग पकडून. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. परंतु इथे तुम्ही विचार करा, 10 पैकी फक्त तुमचे 3च बरोबर येऊ द्या. ठीक आहे, फक्त 1 एक्स्ट्रा बरोबर येऊ द्या. तर तुमचा स्कोर रक्कम किती होतो? 2.65 ने वाढतो ना रे. आणि सध्याच्या कॉम्पिटिशनचा विचार करता 0.25 मार्कांनी विद्यार्थ्यांची प्रिलिम जात आहे, पोस्ट तर 0 मार्कांनी पण जात आहे. ठीक आहे, तर मग त्या केसमध्ये हे म्हणजे संजीवनी ठरेल नाही. फक्त 1 प्रश्न जरी तुमचा बरोबर आला, 10 पैकी 3च बरोबर येऊ द्या, 7 चुकू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ही तुमच्या कट ऑफ क्लिअर करण्यासाठी ही तुमची संजीवनी ठरेल. ठरेल म्हणजे काय? ठरलेली आहे. ऑलरेडी मी याचे काही नॉमिनल कोर्स घेऊन एक पूर्ण पेपर अनालिसिसचे कोर्सेस पण मी घेतलेले आहे. ठीक आहे, माझे टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. जर त्यांना टेलिग्राम चॅनल माहिती नसेल ते बघू शकता. ठीक आहे, @निपुण मनोहर हे जर तुम्ही सर्च केला, ठीक आहे, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. ठीक आहे, यामध्ये कंबाईन साठी पण 7 पेपरचं डिस्कशन घेतलं आहे. राज्यसेवेसाठी 5 याचं घेतलेलं आहे, 5 GS चे प्रश्नपत्रिका, 5 सीसॅटच्या प्रश्नपत्रिका. ह्याच फॉर्मॅटमध्ये मी सगळं डिस्कशन, लॉजिक डिस्कशन, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. डेटा तुम्हाला कुठे मिळेल, पण ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे, तर ते डिस्कशन मी म्हणजे एकदम नॉमिनल कोर्स मध्ये घेतलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल. याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या नंबरवर पण मिळेल. 84 59 13 57 62 हा नंबरवर तुम्ही मेसेज पण करू शकता. ठीक आहे, किंवा कॉलही करू शकता, किंवा निपुण चॅनल, सॉरी इथे लिहितोय मी. ठीक आहे, @निपुण चॅनल हा आयडीवर मेसेज पण करू शकता टेलिग्रामच्या. ठीक आहे, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. जाऊ द्या, पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढील राज्य काय होती, असा प्रकारचा प्रश्न आहे. पुढील राज्य काय होती? माळवा, अर्जुन आहे, योधे, परजून, खरपारी जे काही आहेत. ठीक आहे, तर पर्याय उत्तरामध्ये आर्यवर्तातील राज्य, समुद्रगुप्ताला शरण गेलेले टोळींचे राज्य, दख्खनचे राज्य, नागराजांचा प्रदेश. ठीक आहे, तर आर्यवर्तातील राज्य, समुद्रगुप्ताला शरण गेलेले टोळींचे राज्य, दख्खनचे राज्य, नागराजांचा प्रदेश. आता पहिला ऑप्शन बघितला आर्यवर्तातील राज्य. ठीक आहे, याचं काय दिलं? दख्खनचे राज्य. इथं काय दिलंय? नागराजांचा प्रदेश. पण इथं समुद्रगुप्ताच्या राज्यांची, समुद्रगुप्ताची राज्य असं पण देऊ शकला असताना, पण नाही, ते शरण गेलेली टोळींची राज्य असं फुल एक्सप्लेन करून दिलंय. म्हणजे याचा मूळ उद्देश काय आहे, की ह्या पैकी जर तुम्हाला कुठल्याही आठवलेला, खरपारिक समजा तुम्हाला आठवलेला ना, हा समुद्रगुप्ताला जर शरण गेलेला असेल, ठीक आहे, तर हे जरी तुम्हाला आठवलं, यापैकी कुठलंही एक आठवू द्या, आणि हे जरी तुम्हाला आठवलं तरी पण तुम्हाला हे उत्तर टिक करता यायला पाहिजे. ठीक आहे, तर यासाठी एवढं एक्सप्लेन करून दिलं, त्यामुळे तिथे त्याचं उत्तर तेच आहे. ठीक आहे, अजून 2020चा मानवी विकास अहवालात मानवी विकास आणि यांच्या संबंधावर भर देण्यात आलेला. ठीक आहे, 2020च्या मानवी विकास अहवालात मानवी विकास अहवाल आणि मानवी विकास आणि कशावर भर देण्यात आला? तर मानवी विकास अहवाल आहे, 2 वेळा मानवी मानवी म्हणलेला आहे. ठीक आहे, मानवी विकास अहवालामध्ये मानवी विकास अजून कोणावर भर देण्यात आला? तर मानवाशी संबंधित काहीतरी असायला पाहिजे. मग मानवाशी संबंधित कुठली खालीलपैकी कुठली टर्म आहे? तर ती म्हणजे अँथ्रोपोसिन. अँथ्रोपोलॉजी बघा, नवीन सिलेबसला अँथ्रोपोलॉजी हा एक हे आलेला. ठीक आहे, अँथ्रोपोलॉजी हा एक सब्जेक्ट आलेला. तर अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र. पण ते जाऊ द्या, जर तुम्हाला अँथ्रोप म्हणजे मानववंश किंवा मानवाशी संबंधित काहीतरी माहिती आहे, तर त्याच्या बेसिसवर पण तुम्ही हा उत्तर टिक करू शकला असता, काहीच माहिती नसलं तरी. ठीक आहे, तर हा कीवर्ड मॅच जर तुमचा प्रॉपर झालेला असता, ठीक आहे, म्हणजे याला कीवर्ड मॅचिंग टेक्निक मी म्हणतो. ठीक आहे, कीवर्ड मॅच करायचं होतं, बाकी काही तुम्हाला समजो ना समजो, प्रश्नातील कीवर्ड, उत्तरातील कीवर्ड जर तुम्ही प्रॉपर मॅच केलेलं असतं, तुमचं उत्तर इथं आलेलं असतं. ठीक आहे, नंतर इन सम ट्रीज, सायन्सचे प्रश्न. बरेच विद्यार्थी म्हणतात सायन्स येत नाही सर, सायन्सला स्कोर येत नाही, कसं काढू सायन्सला स्कोर? सायन्सचा कन्सेप्ट एवढा अवघड आणि समजत नाही, काय नाही. पण आता बघा, किती तुम्हाला समजण्याची आवश्यकता, बरेच काही प्रश्न तुम्ही असेच टॅकल करू शकला असता. ठीक आहे, इन सम ट्रीज 2019चा प्रश्न आहे.
Copper deficiency may cause blister and deep slit in the bark from which exerts gum. This disease is known as what? आता वाचलं तर काही बऱ्याच लोकांना काही समजणार पण नाही काय आहे. पण जर त्यांनी ज्या व्यक्तीने कॉन्शियसली प्रश्न हा वाचलेला असेल तर त्याला समजेल. एक्झर्ट्स म्हणजे एक्झिट म्हणजे बाहेर जाणे, एक्झर्ट, इनहेल, एक्झेल. इनहेल म्हणजे आत घेणे, एक्झर्ट्स म्हणजे बाहेर जाणे. ठीक आहे. एक्झर्ट म्हणजे एक्झिट म्हणजे बाहेर जाणे, एक्झेल म्हणजे श्वास सोडणे, राईट. तर त्याच्यावरून थोडंसं काहीतरी लॉजिक लावणार. शांततेत प्रश्न वाचला तुम्हाला उत्तर कळणार आहे की एक्झर्ट्स म्हणजे बाहेर, मग एक्झाम म्हणजे बाहेर. ठीक आहे. तर एक्झर्ट म्हणजे बाहेर, एक्झाम म्हणजे बाहेर. कीवर्ड मॅच करून टाकला उत्तर तुमच्या इथे. बाकी समजू या ना समजू. समजलं का तुम्हाला? हा प्रश्न बघा. पेशवे जोड्या जुळवत आहे. महाराजा सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर, तंजावरचे राजे सरपोजी आणि ह्या याच्या जोड्या दिलेल्या आहे. ठीक आहे. पेशवे. आता हे जर तुम्ही प्रॉपरली वाचलं ना तर तुम्हाला जरी हा पण प्रश्न मला माहित नव्हता तरी पण प्रॉपर करेक्ट उत्तर आलेलं होतं. कसं लॉजिक बघा, लॉजिक. कॉन्शियसली प्रश्न कॉन्शियसली वाचणं थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं इथे. ठीक आहे. तर बघा, पेशवे यांच्या दरबारात हे मी वाचलं होतं आणि यांच्या दरबारात. आता हे जे 3 व्यक्ती आहे आणि ही काय एक डायनास्टी आहे, पेशवे ही डायनास्टी आहे. जनरली दरबार हा डायनास्टीचा असतो. व्यक्तीच्या ऐवजी आपण जास्तीत जास्त करून डायनास्टीचा दरबार म्हणतो. तर त्यामुळे मग डायनास्टीचा दरबार असतो. हे जर लॉजिक तुम्हाला कळतं तर त्याच्या बेसिसवर पेशवे यांच्या दरबारात, ठीक आहे, पेशवे यांच्या दरबारात म्हणजे डायनास्टीचा दरबार असतो. त्यामुळे हे जर तुम्ही इथं टिक केलेला, ठीक आहे, हे जर लॉजिक जर तुम्हाला सुटलं असतं तर तुम्ही थेट उत्तर टिक करू शकला असता. चा 2 कुठे आहे? इथेच आहे. हे तुमचा आन्सर. ठीक आहे. सिंपल आहे. लॉजिक, लॉजिक. सर जे.सी. बोस, भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप या क्रियेमुळे घडते. ठीक आहे. सायन्सचा प्रश्न आहे. सायन्सचा प्रश्न येत नाही सर. कसं करू सर? बघा सर, कसं करतो आपण सायन्सचा प्रश्न एकदम क्विक मध्ये सॉल्व्ह करतो आपण. बघा, यातील आतील जिवंत पेशीमुळे असेंट ऑफ सॅप ह्या क्रियेमुळे घडते. कुठल्या क्रियेमुळे असेंट ऑफ सॅप घडते? तर क्रियेमुळे विचारलाय ना रे त्यांनी, आणि क्रिया यामध्ये एकच दिली आहे, जी म्हणजे पल्सरेटरी क्रिया. इथे बघ, हे काय दिलाय? सिद्धांत दिलाय, सिद्धांत दिलाय, सिद्धांत दिलाय. इथं थेट क्रिया दिलेली ना. समजते का तुम्हाला? हा. तर मग ह्या क्रियेमुळे घडते म्हणजे पल्सरेटरी क्रियेमुळे घडते. त्याने क्रिया विचारलेली आहे ना. बाकी ते जाऊ द्या, जशी गोष्टी कुठली थेअरी आहे काय आहे ते जाऊ द्या. पण क्रिया विचारली त्यामुळे तुम्ही थेट उत्तर तुम्ही टिक करू शकता ना. फक्त प्रश्न कॉन्शियसली वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न करू शकता, लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. माहिती नसलेले बरेच प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी केलेले आहेत. विथ डेमो तुम्हाला सगळे दाखवलेले आहे. जर तुम्हाला हे जे याचं अनालिसिस जर तुम्हाला टोटल जे काही म्हणजे टोटल पेपरचं अनालिसिस म्हणजे 5 राज्यसेवेसाठी 5 जीएसच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस, 5 सीसॅटच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस, असा टोटल कोर्स मी अतिशय नॉमिनल कोर्समध्ये क्रिएट केलेला आहे. 10 प्रश्नपत्रिका त्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर ते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 84 59 13 57 62. ठीक आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा निपुंस चॅनल @निपुंस चॅनल हा आयडी लक्षात ठेवा. @निपुंस चॅनल याच्यावर मेसेज करू शकता, टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप करू शकता, कॉल पण करू शकता. इथे तुम्हाला ह्याचे डिटेल्स मिळतील. ठीक आहे. आणि सिमिलरली कंबाईनसाठी 7 पेपरचं केलेलं आहे. अतिशय नॉमिनल कोर्समध्ये आपले कोर्सेस आहेत. ठीक आहे. ते नक्की तुम्ही बघा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे. स्कोर इम्प्रुव्हमेंट मी ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. टेलिग्राम चॅनल आहे @निपुण मनोहर. स्कोर इम्प्रुव्हमेंट पण मी टेलिग्राम चॅनलला सगळं टाकलेलं आहे. जे म्हणजे कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी कोर्स कंबाईनच्या अगोदर परचेस केले, ज्या विद्यार्थ्यांना स्कोर इम्प्रुव्हमेंट केलेला आहे. ठीक आहे. तर ते काही मी नाही टाकलेलं, विद्यार्थ्यांनी दिलेलं होतं. विद्यार्थ्यांचा आलेला फीडबॅक होता तो, आणि ते सगळं मी चॅनलला उपलब्ध करून दिलं आहे. ते तुम्ही बघू शकता. फीडबॅक बघा. तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि हे लेक्चर इथेच थांबवतो. धन्यवाद.